नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि प्रेक्षक मित्रांनो. आजच्या कृषी क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि ताज्या ब्रेकिंग बातम्यांमध्ये तुमचं स्वागत आहे. शासनाच्या मोठ्या घोषणा, अनुदानातील बदल, बाजारातील हालचाल आणि राजकीय घडामोडी सगळं काही एकदम फास्ट आणि नॉनस्टॉप पाहणार आहात. सुरुवात करूया राज्यातील सर्वात मोठ्या निर्णयापासून. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा आता निर्णायक टप्प्यात पोहोचलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे की न्यायमूर्ती समितीचा अहवाल सरकारला सादर झाला आहे. आरक्षणाचा फायदा काहीच जातींना मिळत असल्यामुळे अनेक समाज वंचित राहिले. त्यामुळे आता उपवर्गीकरणाचा निर्णय कॅबिनेटमध्ये लवकरच होणार. दरम्यान भीमाशंकर मंदिर प्रकरणाने राजकारण तापलं आहे. मंदिर बंद असतानाही खासदार निशिकांत दुबे यांना हेलिकॉप्टरने दर्शन कसं मिळालं? उद्योगमंत्री उदय सामंत यांनी या प्रकरणाची चौकशी जाहीर केली आहे. व्हीआयपी ट्रीटमेंट कोणी दिली याचा मोठा खुलासा होण्याची शक्यता. आरोग्य क्षेत्रात मोठा बदल. गर्भातील व्यंग आधीच ओळखण्यासाठी आता 20 आठवड्यांच्या आत स्कॅन बंधनकारक होणार. बालमृत्यू रोखण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल. गरज पडल्यास वैद्यकीय गर्भपातासाठी समुपदेशनही अनिवार्य. आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी बातमी. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धनौका पाठवण्याचं आवाहन केलं होतं, पण फ्रान्स, इंग्लंड, जपान, ऑस्ट्रेलिया आणि चीनने थेट नकार दिला. मध्य पूर्वेतील तणाव वाढत असताना अमेरिकेला मोठा धक्का. आता सर्वात मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी. राज्यातील तब्बल 65 लाख शेतकऱ्यांसाठी खुशखबर. नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता मंजूर. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात 2,000 रुपये जमा होणार. लवकरच पैसे खात्यात येण्यास सुरुवात. पण दुसरीकडे राजकारण तापलं आहे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर गंभीर आरोप करत म्हटलं की निधी वाटपात दुजाभाव होत आहे. फक्त सत्ताधाऱ्यांना फायदा दिला जात असल्याचा आरोप. दरम्यान गॅस टंचाईचा मोठा मुद्दा समोर. सुप्रिया सुळे यांनी दावा केला की पुणे, नाशिक, जळगाव, नागपूरसह अनेक भागात गॅसची कमतरता आहे. सरकार मात्र टंचाई नसल्याचं सांगतंय. वास्तव आणि सरकारी दावे यात मोठा फरक. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की सीएनजीसाठी 1 ते 2 किलोमीटर लांब रांगा लागत आहेत. लोक पुन्हा पारंपरिक चुलीकडे वळत आहेत. सरकारचा मोठा निर्णय. आता पेट्रोल पंपावर केरोसिन मिळणार. गॅस सिलेंडर 4 दिवसात घरपोच देणं बंधनकारक. ओटीपी शिवाय वितरण बंद. आरोग्य क्षेत्रात दिलासा. गरजू रुग्णांसाठी बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत. आयुष्यमान भारत आणि महात्मा फुले योजना एकत्र राबवल्यामुळे हा मोठा फायदा. दरम्यान महागाईने डोकं वर काढले. यवतमाळ जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न फक्त 1.69 लाख. रोजगाराच्या नव्या संधींची गरज निर्माण. शेतकऱ्यांसाठी धक्कादायक खुलासा. खरेदी केंद्रांवर गुणवत्ता तपासणीसाठी 300 रुपयांची मागणी. शेतमाल नाकारण्यासाठी कारणं दिली जात असल्याचा आरोप. काही व्यापारी कमी दरात माल घेऊन जास्त दरात विकत असल्याचाही दावा. हवामान विभागाचा मोठा इशारा. 17 ते 20 मार्च दरम्यान वादळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वारे. शेतकऱ्यांनी तातडीने खबरदारी घ्यावी. ऊर्जा क्षेत्रातही तणाव वाढतोय. स्मार्ट मीटरमुळे वाढलेली वीज बिलं. ग्राहक त्रस्त. आंदोलनाचा इशारा. दरम्यान कर्जमाफीवरून मोठा गोंधळ. कर्जमाफी जाहीर होऊनही बँकांची वसुली सुरूच. शेतकऱ्यांना लोकन्यायालयाच्या नोटिसा. यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. आणखी एक मोठी अपडेट. मुंद्रा बंदरात 45,000 मेट्रिक टन गॅस घेऊन जहाज दाखल, पण अजूनही पुरवठा सुरळीत नाही. ग्रामीण भागात मोठा बदल. गॅस टंचाईमुळे चुलींची मागणी वाढली. पारंपरिक व्यवसायांना नवी संधी. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील मेळघाटमध्ये 22 गावांसाठी सौर मायक्रोग्रेड योजना. अनेक वर्षांपासून अंधारात असलेल्या गावांना आता वीज मिळणार. राज्यामध्ये पुढील 4 दिवस वादळी पावसाचा अलर्ट जारी. कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे 20 तारखेपर्यंत जोरदार वारे, गारपीट आणि पावसाची शक्यता. उष्णतेच्या लाटेत होरपळलेल्या शेतकऱ्यांसाठी हा मोठा धोका. विशेषतः काढणीला आलेल्या गहू, हरभरा आणि मका पिकांना फटका बसण्याची भीती. दरम्यान गुढीपाडव्याला हापूस आंबा बाजारात कमीच दिसणार. हवामान बदलामुळे उत्पादनात तब्बल 70% घट. बागायतदारांना मोठा आर्थिक फटका बसणार. शेतकरी महिलांसाठी मोठी घोषणा. राष्ट्रीय जेंडर प्लॅटफॉर्म उभारला जाणार. देशभरातील 900 संस्था जोडल्या जाणार. महिला शेतकऱ्यांना थेट फायदा होणार. दरम्यान उद्योग क्षेत्रातून दिलासादायक बातमी. बुलढाणा जिल्ह्यात सूक्ष्म आणि लघु उद्योगांची मोठी वाढ. 89,000 लोकांना रोजगार. 460 कोटींची गुंतवणूक. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ. आंतरराष्ट्रीय घडामोडींनी पुन्हा चिंता वाढवली आहे. मध्य पूर्वेत तणाव वाढला. इराणने इशारा दिला की शत्रूची जहाजे रोखली जातील आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागणीला पुन्हा नकार. तेल वाहतूक धोक्यात. भारतावर इंधन टंचाईचा परिणाम होण्याची शक्यता. दरम्यान भारतीय नागरिकांसाठी अलर्ट. इराण सीमेजवळ जाणं टाळा. दूतावासाने सूचना जारी. राज्यातील राजकारणात मोठी हालचाल. धर्मस्वातंत्र्य विधेयक मंजूर.
पण विरोधकांमध्ये फूट, काहींचा पाठिंबा तर काहींचा विरोध. मोठा निर्णय लवकरच. अनुसूचित जाती उपवर्गीकरणाचा मुद्दा निर्णायक टप्प्यात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकेत दिले. न्यायमूर्ती समितीचा अहवाल सादर. लवकरच कॅबिनेटमध्ये निर्णय. शेतीवर हवामानाचा मोठा परिणाम. संत्री आणि आंब्याला फुलगळ. बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव. उत्पादन घटण्याची शक्यता. आगीच्या घटनांमध्ये वाढ. वाशिममध्ये तापमान 40° पार. शेतात आगीच्या घटना वाढल्या. शॉर्ट सर्किटमुळे गहू जळून खाक. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. दरम्यान पाणी पुरवठा संकट. सहकारी संस्था वीज थकबाकीमुळे अडचणीत. पाणी योजना बंद पडण्याची भीती. महागाईने पुन्हा डोके वर काढलं. 11 महिन्यांचा उच्चांक. डाळी, बटाटे, तेल दर वाढ. सामान्य नागरिकांचं बजेट कोलमडलं. शेतकऱ्यांसाठी दिलासा. पीएम किसान योजनेचा 2000 रुपयांचा हप्ता जमा. अनेक जिल्ह्यांमध्ये कोट्यावधींचं वाटप. धान उत्पादकांसाठी मोठी बातमी. भंडारा जिल्ह्यातील 218 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. दीर्घ प्रतीक्षेनंतर दिलासा. पण दुसरीकडे समस्या कायम. धान खरेदी केंद्रांवर उद्दिष्ट संपल्यामुळे खरेदी ठप्प. शेतकरी अडचणीत. दरम्यान मजूर टंचाई. कापूस वेचणीसाठी मजूर मिळत नाहीत. शेतकऱ्यांची चिंता वाढली. पाणी परिस्थिती गंभीर. धरणांमध्ये फक्त 65% साठा. नदी नाले कोरडे. शेतकऱ्यांची पाण्यासाठी धडपड. द्राक्ष निर्यातीत मात्र आनंदाची बातमी. सांगलीतून 20 देशांमध्ये 6000 टन निर्यात. 60 कोटींची कमाई. गॅस टंचाई अजूनही कायम. बुकिंग तिपटीने वाढलं. वेटिंग लिस्ट वाढली. सरकारचा उपाय. पेट्रोल पंपावर केरोसिन उपलब्ध. वीज समस्याही गंभीर. स्मार्ट मीटरमुळे वाढलेली बिलं. ग्राहक त्रस्त. आंदोलनाचा इशारा. दरम्यान कर्जमाफीचा गोंधळ. घोषणा झाली पण अंमलबजावणी मंद. शेतकऱ्यांमध्ये नाराजी. हरभरा उत्पादक अडचणीत. भाव घसरले. 8500 वरून थेट 7400 पर्यंत दर कमी. उन्हाचा मोठा तडाखा. टरबूज पीक करपलं. शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान. शेवटी एक मोठा इशारा. पुन्हा अवकाळी पावसाचा धोका. शेतकऱ्यांनी तात्काळ खबरदारी घ्यावी. ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच ब्रेकिंग अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राईब करा.